नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 10व्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. या टॉपिकचं नाव आहे सेल अँड सेल ऑर्गेनेल. मित्रांनो, यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि या टॉपिकमध्ये आपण सेल, त्याची स्ट्रक्चर, प्लांट सेल, ॲनिमल सेल आणि त्यामध्ये असणारे जे कॉम्पोनंट्स आहेत म्हणजे सेल ऑर्गेनेल आहेत याबद्दल माहिती घेत होतो. काही सेल ऑर्गेनेलची माहिती यापूर्वी आपण घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये या टॉपिकमधील उर्वरित भाग म्हणजे आणखीन काही सेल ऑर्गेनेल जे आहेत त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. करूयात आजच्या व्हिडिओला सुरुवात. आजचा जो पहिला पॉइंट आहे तो आपण डिस्कस करतोय गॉल्गी कॉम्प्लेक्स, ज्याला मराठीमध्ये गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल असं म्हणतात. तर या पॉइंटमध्ये आपण डिस्कस करतोय की गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, त्याचं ठिकाण काय आणि फंक्शन काय याविषयी आपण माहिती बघूयात. मित्रांनो, सोबत जे आपल्याला इथे डायग्राम दिसते पुस्तकामध्ये दिलेली ती व्यवस्थित पहा की ज्या वेळेला आपण एखादा पॉइंट लक्षात ठेवतो त्यावेळेला जर डायग्राम आपल्या नजरेसमोर असेल तर नक्कीच आपल्याला आठवायला किंवा परीक्षेमध्ये उत्तरं लिहायला त्याची मदत होते. गॉल्गी कॉम्प्लेक्स हे सेल ऑर्गेनेल आहे की जे सेल ऑर्गेनेल काही प्रॉडक्टची निर्मिती करतं त्याचबरोबर पॅकेजिंग मटेरियल म्हणून काम करतं. नेमकी त्याची रचना कशा पद्धतीची असते आपण समजून घेऊया. हे डायग्राम पहा, यामध्ये जे काही वेगवेगळे भाग दाखवलेले त्याच्या आधारे आपल्याला याचं स्ट्रक्चर लक्षात येईल. पहा, याच्यामध्ये असे फ्लॅट काही स्ट्रक्चर दिसत आहेत की ज्याला नाव दिलेलं आहे सिस्टरनी, पहा इथं लेबल केलंय. त्यानंतर ह्याचं जे सिस फेस आहे म्हणजे एक बाजू आहे ती इथं दाखवली आहे. त्यानंतर काही व्हेसिकल आहे, फ्युजिंग व्हेसिकल. त्यानंतर या सिस्टरनी स्ट्रक्चरच्या मध्ये जे पोकळे असतात त्याला ल्युमेन असं म्हणतात, ते इथे लेबल आहे. त्यानंतर न्यू व्हेसिकल जे निर्माण होतात त्याची इथं पोझिशन किंवा डायग्राम मध्ये दाखवलंय. आणि त्यानंतर आणखीन एक भाग तो म्हणजे सिक्रेटरी व्हेसिकल, हे सिक्रेटरी व्हेसिकल्स दाखवलेले आहेत. ठीक आहे, आपण पुस्तकाच्या आधारे समजून घेऊयात की एक्झॅक्टली गॉल्गी कॉम्प्लेक्सची रचना कशी असते. इट इज मेड अप ऑफ 5 to 8 hollow and flat sacs placed parallel to each other. गॉल्गी कॉम्प्लेक्सची रचना तयार होत असताना साधारणतः 5 ते 8 इतक्या संख्येनं असे फ्लॅट स्ट्रक्चर एकमेकांना जोडून हे पूर्ण स्ट्रक्चर तयार होतं. पहा, डायग्राम मध्ये पाहिले तुमच्या लक्षात येईल हे फ्लॅट सरफेस, हा दुसरा, तिसरा, हे असे एकत्र येऊन त्यापासून हे गॉल्गी कॉम्प्लेक्स बनतं. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. लक्षात येत आहे? कॉम्प्लेक्स याचाच अर्थ काय की अनेक घटक एकत्र येऊन तो बनलेला आहे. These sacs are called as a cisternae and filled with different enzymes. आता या ज्या सॅक्स आहेत किंवा पिशव्यासारखे स्ट्रक्चर आहेत यालाच सिस्टर्नी असं म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला नाव आहे गॉल्गी कुंड. तर या सिस्टर्नी पोर्शन मध्ये किंवा या रिकाम्या जागांमध्ये नेमकं काय असतं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एन्झाईम्स भरलेली असतात. The proteins coming from the endoplasmic reticulum किंवा ER आपण म्हणतो are enclosed in vesicles which come toward the Golgi complex via cytoplasm. एक्झॅक्टली गॉल्गी कॉम्प्लेक्सचं कार्य कशा पद्धतीने चालतं किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स काय करतं हे आपण समजून घेऊयात. प्रोटीन जे आहेत जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून आलेले आहेत तर असे प्रोटीन्स व्हेसिकलच्या मार्फत हे गॉल्गी कॉम्प्लेक्स कडे आणले जातात. पहा, इथं तुम्हाला दिसतं हे व्हेसिकल आहे की ज्या व्हेसिकल मध्ये प्रोटीन्स आहेत की जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून आलेले आहेत. विच कम टुवर्ड गॉल्गी कॉम्प्लेक्स व्हाया सायटोप्लाझम. आता जर तुम्हाला डायग्राम आठवत असेल सेलची तर न्यूक्लियस सेलच्या मध्यभागी आहे, त्याच्या बाजूला सायटोप्लाझम आहे आणि आउटर साइडला आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. बरोबर आहे? तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून आलेले प्रोटीन हे सायटोप्लाझम थ्रू या गॉल्गी कॉम्प्लेक्स कडे येतात. They fuse with the formation phase of the Golgi membrane and empty their content in the cisternae. तर हे जे आलेले व्हेसिकल्स आहेत हे गॉल्गी कॉम्प्लेक्स कडे आल्यानंतर हे फ्युजिंग व्हेसिकल्स याला फ्यूज होतात, सिस्टर्नीला जोडले जातात आणि त्याच्यामध्ये जे आलेले कंटेंट असतील, विशेषतः प्रोटीन्स असतील, हे गॉल्गी बॉडीमध्ये किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये रिलीज केले जातात किंवा सोडले जातात. ठीक आहे. As they pass through the cisternae, they are chemically modified with the help of enzymes. हे जे प्रोटीन ज्यावेळेला या गॉल्गी कॉम्प्लेक्स मधून पास होतील तर त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि साहजिकच त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतं. आता ही जी प्रक्रिया घडतीये ह्याला कशाची मदत आहे किंवा कशाच्या आधारे होत आहे तर एन्झाईम. दे आर अगेन पॅक्ड इन द व्हेसिकल. आणि हे जे कंटेंट आहेत किंवा आपल्याला असं म्हणता येईल की प्रोसेस्ड प्रॉडक्ट आहेत यांचं पॅकिंग करण्याचं काम हे परत केलं जातं. दे आर अगेन पॅक्ड इन द व्हेसिकल. अर्थात हे पॅकिंग मटेरियल काय तर व्हेसिकल्स आहेत. म्हणजे ह्याच्यातले जे प्रॉडक्ट असतील प्रोसेस केलेले हे परत व्हेसिकल मध्ये पॅक केले जातात. These vesicle exit from the maturation phase
गॉल्गी कॉम्प्लेक्सची जी दुसरी बाजू आहे, ज्याला मॅच्युरेशन फेज म्हणतात, त्याच्या मार्फत हे व्हेसिकल्स बाहेर पडतात. They are again packed in the vesicle. These vesicle exit from the maturation phase. मी आता सांगितलं. The cistern work like a packing department that packs and distribute the substances. मी आता तुम्हाला सांगितलं की या ज्या सिस्टर्नी पोर्शन्स आहेत किंवा या फ्लॅट सॅक सारख्या ज्या स्ट्रक्चर्स आहेत, तर यांचं काम काय, तर हे पॅकिंग मटेरियल म्हणून काम करतात. म्हणजे आलेले जे व्हेसिकल्स असतील ज्याच्यामध्ये कंटेंट आहेत, ते कंटेंट म्हणजे प्रोटीन्स घेणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि जो प्रॉडक्ट असेल तो व्हेसिकलमध्ये पॅक करून परत बाहेर रिलीज करणं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात तो म्हणजे फंक्शन्स ऑफ अ गॉल्गी कॉम्प्लेक्स. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, आठवत असेल, की आपण ज्या ज्या वेळेला वेगवेगळे सेल ऑर्गनेलचा अभ्यास करतोय त्या प्रत्येकाच्या बाबतीत सेल ऑर्गनेलचं स्ट्रक्चर काय, म्हणजे सुरुवातीला आपण त्याचं लोकेशन काय, त्यानंतर स्ट्रक्चर आणि फंक्शनचा विचार करतोय. आपण गॉल्गी कॉम्प्लेक्सचं लोकेशन काय पाहिलं सुरुवातीला, कुठं आढळतात, सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर स्ट्रक्चर बद्दल आपण माहिती घेतली आणि आता फंक्शन बघूयात. त्यामध्ये जे फर्स्ट फंक्शन आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स इज द सिक्रेटरी ऑर्गन ऑफ द सेल. गॉल्गी कॉम्प्लेक्स जे आहे हे सिक्रेटरी ऑर्गन म्हणून काम करतं. लक्षात येतंय, म्हणजे काही घटक जे प्रक्रिया केलेले घटक आहेत ते बाहेर टाकण्याचं काम करत आहे. इट मॉडिफाईज, सॉर्ट्स अँड पॅक्स द मटेरियल सिंथेसाइज इन द सेल. जे मटेरियल तयार झालेलं आउटपुट असेल त्याला सॉर्टिंग करणं, म्हणजे पहिली गोष्ट मॉडिफाय करणं, म्हणजे त्यात दुरुस्ती करणं, अद्ययावत करणं. त्यानंतर सॉर्ट्स म्हणजे विलगीकरण करणं, अँड पॅक आणि त्याचं पॅकिंग करणं. आणि जे घटक सेलमध्ये तयार होतात त्यांच्या बाबतीत केलं जातं. मग आता नेमकं कोणत्या घटकांच्या बाबतीत ही सर्व क्रिया होते, तर एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन्स अँड पिगमेंट्स. पक्क लक्षात ठेवा, नेमकी प्रोसेसिंग कशावर केली जाते, एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन्स आणि पिगमेंट्सवर. अँड डिस्पॅचेस देम टू द व्हेरियस टार्गेट्स लाईक द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोसोम. डिस्पॅचेस म्हणजे तिथं नेऊन सोडणे, पोहोचवणे. कुठं पोहोचवलं जातं या सर्व प्रक्रिया केलेल्या घटकांना, तर टार्गेट्स आहेत, म्हणजे अगदी ध्येय आहेत, निश्चित ठिकाणी ठरलेले तिथं सोडले जातात. उदाहरणार्थ प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायसोसोम. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. इट प्रोड्युसेस व्हॅक्युल्स अँड सिक्रेटरी व्हेसिकल्स. गॉल्गी कॉम्प्लेक्सचं आणखीन एक महत्वाचं फंक्शन म्हणजेच काय, नेमकं फंक्शन काय बघा, तर प्रोड्युसेस व्हॅक्युल्स अँड सिक्रेटरी व्हेसिकल्स. मला वाटतं हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल की व्हॅक्युअलची निर्मिती करणं किंवा सिक्रेटरी व्हेसिकलची निर्मिती करणं हे आणखीन एक काम या गॉल्गी कॉम्प्लेक्सचं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, इट हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोसोम. गॉल्गी कॉम्प्लेक्स आणखीन एक महत्वाचं फंक्शन म्हणजे काय, सेल वॉलच्या निर्मितीमध्ये आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे त्याची निर्मिती, त्याचबरोबर लायसोसोमच्या निर्मितीमध्ये हे गॉल्गी कॉम्प्लेक्स उपयोगी येतात. मित्रांनो, गॉल्गी कॉम्प्लेक्सची जो शोध लागला किंवा त्याच्याबद्दल जे संशोधन केलं त्या शास्त्रज्ञांच्या विषयीची माहिती इथे दिलेली आहे. त्यांचा फोटोग्राफ पण दिलेला आहे, तो आपण बघूयात. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट कॅमिलिओ गॉल्गी डिस्क्राईब द गॉल्गी कॉम्प्लेक्स फॉर द फर्स्ट टाइम. जे शास्त्रज्ञ ज्यांनी गॉल्गी कॉम्प्लेक्सवर काम केलं त्याच्याबद्दलची माहिती मिळवली त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहतोय. शास्त्रज्ञांचं नाव आहे कॅमिलिओ गॉल्गी आणि म्हणूनच हे जे सेल ऑर्गेनेल आहे याला सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ नाव दिलं गेलं गॉल्गी कॉम्प्लेक्स. डिस्क्राईब द गॉल्गी कॉम्प्लेक्स फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदा त्यांनी त्याची माहिती दिली. ही डेव्हलप्ड द स्टेनिंग टेक्निक कॉल्ड द ब्लॅक रिॲक्शन अँड विथ द हेल्प ऑफ इट ही स्टडीड द नर्वस सिस्टीम. त्यांनी नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास केला आणि त्यासाठी ब्लॅक रिॲक्शन ही जी मेथड वापरली होती, एक स्टेनिंग टेक्निक वापरलं होतं, त्याचा त्यांनी उपयोग करून हे नर्वस सिस्टीमवरती संशोधन केलं. He won the Nobel Prize of 1906 along with Santiago Cajal for the study of a structure of nervous system. 1906 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालं, की आता सांगितल्याप्रमाणे आणखीन एक त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ होते सॅन्टियागो काजल. या दोघांनी मिळून नर्वस सिस्टीमवर काम केलं आणि खूप मानाचं मानलेला गेलेला हा जो पुरस्कार आहे, नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला. मला वाटतं हे कंटेंट आपल्याला नक्कीच समजलं असेल. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, लायसोसोम्स. लायसोसोम्स ज्या वेळेला आपण म्हणतो, कोणतीही टर्म असू द्या किंवा सेल ऑर्गनेल असू द्या, त्याचा अभ्यास करत असताना आपल्या डोळ्यासमोर डायग्राम आली पाहिजे. पहा, सेल ऑर्गनेल मध्ये सगळ्यात सोप्या प्रकारचे किंवा साध्या प्रकारचं सेल ऑर्गनेल म्हणजेच लायसोसोम. लायसोसोमची डायग्राम लक्षात ठेवणं अतिशय सिंपल आहे मित्रांनो. फक्त एक ओव्हल अशा आकाराचं गोल काढायचा, त्यानंतर एक बाहेरच्या बाजूला मेम्ब्रेन आणि आतमध्ये असणारे एन्झाईम कॉम्प्लेक्स, बस. हे एक अगदी सिंपल स्ट्रक्चर आहे.
पहिल्यांदा कॅन यू टेल, आपल्याला काही प्रश्न विचारला, बघूयात. व्हॉट हॅपन्स टू द ऍग्रिकल्चरल वेस्ट आफ्टर अ फ्यू डेज व्हेन इट इज डम्प्ड इन द कॉम्पोस्ट पीट. ज्यावेळेला शेतीमधील पालापाचोळा किंवा जे ऑर्गॅनिक मॅटर असेल, ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो, तर हे जमिनीमध्ये किंवा खड्ड्यात पुरून ठेवल्यानंतर, ज्याला कॉम्पोजिट पीट असं म्हणतात, पीट याचा अर्थ खड्डा, तर त्याचं काय होतं? साहजिकच हे सेंद्रिय पदार्थ असल्यामुळं जमिनीमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामार्फत त्याचं डिकॉम्पोजिशन होतं आणि त्यापासून कॉम्पोस्ट, ज्याला आपण सेंद्रिय खत म्हणतो, त्याची निर्मिती होते. जमिनीचा पोत वाढण्यासाठी, जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन द सेल, ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. सेलमध्ये सुद्धा सतत चयापचय किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया चालू असतात आणि त्यामुळं त्या सेलमध्ये सुद्धा असं ऑर्गॅनिक मॅटर तयार होतं. जसं आपण शेतीच्या बाबतीत सांगितलं ना, की एक वेस्ट प्रॉडक्ट म्हणून किंवा टाकाऊ पालापाचोळा कचरा निर्माण होतो, तसं सेलच्या बाबतीत सुद्धा काही टाकाऊ पदार्थ तयार होतात. लायसोसोम डायजेस्ट द वेस्ट. आणि लायसोसोमचं या ठिकाणी जे महत्वाचं फंक्शन आहे, कुठलं फंक्शन आहे, तर लायसोसोम्स डायजेस्ट द वेस्ट. हे जे वेस्ट आहे सेलमधलं वेस्ट, ते नष्ट करण्याचं काम म्हणजेच डायजेस्ट करण्याचं काम हे लायसोसोम करतात. लायसोसोम्स आर सिंपल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. लायसोसोमचं वैशिष्ट्य काय, तर अतिशय सिंपल स्ट्रक्चर आहे. त्यांना मेम्ब्रेन जे बाहेरच्या बाजूला आहे हे सिंगल मेम्ब्रेन आहे. डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल पहा, अगदी बाहेरच्या बाजूला अगदी आउटलाईन जर पाहिली तर फक्त एक सिंगल लेअर तिथं आहे, सिंगल मेम्ब्रेन आहे. या सॅक्स आहेत, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की छोट्या छोट्या पिशव्या आहेत, फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. सगळ्यात महत्वाचं, या लायसोसोम मध्ये कंटेंट काय, तर या लायसोसोम मध्ये फक्त एन्झाइम्स आहेत. लक्षात आलं? पण हे एन्झाइम्स कुठल्या टाईपचे आहेत, तर डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत. डायजेस्टिव्ह एन्झाइम्स यालाच दुसरं एक नाव आहे लायटिक एन्झाइम्स. याचा अर्थ होतो की काही घटक नष्ट करणं किंवा त्याला काय म्हणतात आपल्याला डिकॉम्पोजिशन करणं, हे काम करणारी एन्झाइम्स आहेत. त्यानंतर आपण याच्यातला पॉईंट बघूयात, फंक्शन. लायसोसोमचे फंक्शन काय, एक एक करून आपण लक्षात घेऊयात. इम्युन सिस्टीम, ज्याला आपण प्रतिकार करण्याची जी क्षमता म्हणतो ना, रोगाविरुद्ध आजारांविरुद्ध प्रतिकार क्षमता निर्माण केली जाते, ती इम्युन सिस्टीम. सो इट डिस्ट्रॉय द व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. एखाद्या सेलवर जर बॅक्टेरिया किंवा व्हायरसने अटॅक केला तर त्याला मारण्याचं काम हे लायसोसोम्स करतात. म्हणून आपल्याला असं म्हटलं जातं की लायसोसोम जे आहे ते इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम करतात. सेकंड फंक्शन, डिमॉलिशन स्क्वॉड्स. डिमॉलिशन स्क्वॉड्स, डिमॉलिश करणं म्हणजे नष्ट करणं, आणि स्क्वॉड म्हणजे पथक. हे एक लायसोसोम्स म्हणजे एक असं सेल मधलं पथक आहे की जे अनावश्यक घटक असतील त्याच्यावरती सांघिकरित्या काम कार्य करतात आणि त्यांना नष्ट करतात. It destroys worn out cellular organelles and the organic debris that is called as autolysis. Worn out cellular organelles म्हणजे काही सेल ऑर्गनेल्स आहेत की जे निकामी झालेले आहेत. असे निकामी झालेले सेल ऑर्गनेलला नष्ट करणं म्हणजे जो कचरा म्हणता येईल ना सेल मधलं, त्याला नष्ट करणं हे काम लायसोसोम्सचं आहे आणि त्याच्यासाठी टर्म वापरली जाते ॲटोलिसिस. नेक्स्ट, लायसोसोमला आणखीन एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे सुसाईड बॅग. सुसाईड बॅग, आपण सुसाईड शब्द ऐकला असेल, ज्याला आत्महत्या म्हणतात. आता ह्यांना सुसाईड बॅग का म्हणायचं, तर लायसोसोम्स मध्ये जी एन्झाइम्स आहेत की जी लायटिक एन्झाइम्स आहेत म्हणजे नष्ट करण्याचं काम करतात, म्हणून ह्या अशा बॅग आहेत की ज्याच्यामध्ये नष्ट करण्याचं किंवा आत्महत्या, काही वेळेला पूर्ण सेलच्या सेल जर निकामी झाली तर सेल सुद्धा नष्ट केली जाते, मारली जाते, अशा बॅग्स आहेत या, म्हणून याला सुसाईड बॅग असं म्हणतात. When a cell becomes old or it is damaged, lysosomes burst and the enzyme digest their own cell. म्हणजे काही वेळेला जर सेल खूप मॅच्युअर झाली, वयस्कर झाली, म्हातारी झाली म्हणता येईल आपल्याला, त्याचं काम करेनाशी झाली, तर अशा वेळेला हे लायसोसोम जे त्या सेलमध्ये आहेत ते बस्ट होतात आणि त्यातून लायटिक एन्झाइम बाहेर पडून त्या सेलला पूर्णपणे नष्ट करून टाकतात. नेक्स्ट, ड्युरिंग द स्टार्वेशन लायसोसोम डायजेस्ट अँड स्टोर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. अतिशय महत्वाचं आणखीन एक फंक्शन लायसोसोमचं आहे, म्हणजे स्टार्वेशनच्या कालावधीमध्ये, म्हणजे ज्या वेळेला उपासमार होते त्या उपासमारीच्या कालावधीमध्ये लायसोसोम्स काय करतात, तर जे साठा केलेले प्रोटीन्स आहेत किंवा फॅट्स आहेत त्यांचं डायजेशन करण्याचं काम हे करतात. मला वाटतं हा पॉईंट सोपा होता, नक्की आपल्याला समजला असेल लायसोसोम बद्दल. आपण नेक्स्ट सेल ऑर्गेनेल बद्दल माहिती घेऊयात, तो म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. नेक्स्ट जो सेल ऑर्गेनेल आहे त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. मित्रांनो, आपल्याला प्रत्येक सेल ऑर्गेनेलची माहिती लक्षात घेण्यासाठी डायग्राम लक्षात घेणं किंवा समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि सेल मधील सगळ्यात जास्त महत्वाचं सेल ऑर्गेनेल आहे तो म्हणजे मायटोकॉन्ड्रिया.
मायटोकॉन्ड्रिया जास्त का महत्वाचं आहे, तर त्याचं एक अतिशय महत्वाचं फंक्शन म्हणजे एटीपी सिंथेसिसचं कार्य हा मायटोकॉन्ड्रिया करतो. बघूयात आपण एक्झॅक्टली मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचबरोबर त्याची फंक्शन काय आहे. पहिल्यांदा एक प्रश्न विचारला बघा, कॅन यू टेल विच टाइप ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू रन द फॅन्स, कॉम्प्युटर्स अँड इलेक्ट्रिक बल्ब्स. घरामध्ये असणारे जे फॅन्स असतील, कॉम्प्युटर असतील किंवा इलेक्ट्रिक बल्ब असतात, यांना चालवण्यासाठी कुठली एनर्जी लागते. मला वाटतं याचं उत्तर इथं प्रश्नातच दिसतंय आपल्याला. इलेक्ट्रिक बल्ब याचा अर्थ काय, इलेक्ट्रिसिटीचा आपण उपयोग करतो. व्हेअर इज द इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड. हा एक थोडासा वेगळा आणखीन डिटेलमध्ये आपल्याला उत्तर विचारणारा प्रश्न आहे की इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट कुठं होत आहे. आपल्यापैकी काही मित्रांना माहित असेल की जे पॉवर स्टेशन्स असतात, म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, विंड एनर्जी किंवा विंड एनर्जीवरती चालणारी पॉवर स्टेशन्स आहेत, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स आहेत, ठीक आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. इच सेल रिक्वायर एनर्जी अँड दिस इज प्रोड्युस्ड इन द मायटोकॉन्ड्रिया. पहा, आपण जसं म्हणतो की प्राण्यांना विशेषतः जास्त हालचाली कराव्या लागतात वनस्पतींपेक्षा, म्हणून आपल्याला ऊर्जेची आवश्यकता आहे. कितीही छोटंसं काम करणं असू द्या, अगदी आपल्या पापण्यांची उघडझाप जरी करणं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एनर्जी लागते. हा अर्थात कमी लागेल, म्हणजे कठीण परिश्रमाच्या कामापेक्षा कमी लागेल, परंतु ऊर्जा लागते. अगदी त्याचप्रमाणे सेलला सुद्धा एनर्जीची आवश्यकता आहे आणि ही एनर्जी जनरेट करण्याचं काम, अतिशय महत्वाचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करतात. सो ईच सेल इज ऑल्सो रिक्वायरिंग एनर्जी अँड दिस एनर्जी इज प्रोड्युस्ड इन द मायटोकॉन्ड्रिया. म्हणून हा जो शब्द आहे किंवा टर्म आहे पक्की लक्षात ठेवा. एनर्जी डिमांड जे आहे ते भागवण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतात. अंडर द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप or electron microscope, a mitochondrion is seen as a double membrane structure. मायटोकॉन्ड्रिया हे तुलनेनं आकारानं लहान आहेत, त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी हे मायटोकॉन्ड्रिया जे आहेत आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करावं लागतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप याबद्दलची माहिती थोडक्यात आपण मागच्या तासाला पाहिलेली आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे जसे आपल्या शाळेमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप असतात ना, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स, वरच्या बाजूला आयपीस आणि आपण वरून पाहतो स्लाइडवरती मटेरियल आहे, तर त्याची वर्धन क्षमता म्हणजे मॅग्निफिकेशन क्षमता ही मर्यादित आहे. एक 50 पट, 100 पट, 1000 पट. परंतु इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये एखादा छोटा पार्टिकल हा आपण 2-2, 3-3 लाख पट मोठा करू शकतो. म्हणून हे मायटोकॉन्ड्रिया पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची मदत घेतली जाते. मायटोकॉन्ड्रिया स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं आपण बघूयात. द आउटर मेम्ब्रेन इज पोरस अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड. मायटोकॉन्ड्रियाचा अभ्यास करत असताना तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर एक गोष्ट लक्षात येईल. हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे मित्रांनो, हा असा कट केलेला आहे, लक्षात येते, असा स्लाइस घेतल्यासारखं स्ट्रक्चर आहे. म्हणून आपल्याला त्याची बाहेरची बाजू आणि अंतर्गत रचना सुद्धा आपल्याला दिसते. मध्ये जे निळसर भाग दिसतोय ते त्याच्यामध्ये असणारी पोकळी आहे, लक्षात येते. म्हणजे या मायटोकॉन्ड्रियाला बाहेरच्या बाजूला जो ब्राउनिश कलर दिसतोय, हा ब्राउनिश कलर म्हणजे त्याचा आउटर मेम्ब्रेन आहे. आणि आतल्या बाजूला काही उंचवटे दिसतात, मी जे दाखवतो ना सध्या, हा उंचवट आहे, त्यालाच सिस्टर्नी असं, क्रिस्टी असं म्हटलं जातं. त्याचं नाव काय, क्रिस्टी. द आउटर मेम्ब्रेन इज पोरस. हे जे बाहेरचं आवरण आहे हे कसं आहे, पोरस आहे. पोरस याचा अर्थ सछिद्र, त्याच्यावरती छोटी छोटी छिद्र असतात. अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड. आणि आतलं जे मेम्ब्रेन आहे तर त्याला फोल्ड्स आहेत. पहा, तुम्ही जर बारकाईने बघितलं तर इथं तुम्हाला एक फोल्ड दिसतोय, त्यानंतर आणखीन एक बाजूला फोल्ड दिसतोय. या पद्धतीनं बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे ते अखंड आहे, परंतु छिद्र आहेत. पण मधलं जे मेम्ब्रेन आहे त्याला मात्र असे आतल्या बाजूला फोल्ड्स आलेले आहेत. दीज फोल्ड्स आर कॉल्ड ॲज ए क्रिस्टी. या प्रत्येक फोल्डला काय नाव आहे, क्रिस्टी. डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल. पहा, इथे जे दाखवलेलं स्ट्रक्चर आहे ना, आतमध्ये गेलेलं, इथं पण आतमध्ये गेलेलं, हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे काय, क्रिस्टी आहेत, उंचवटे. द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ अ प्रोटीनियस जेल लाईक मॅट्रिक्स. पहा, मधली जी कॅव्हिटी आहे, म्हणजे आता सांगितलंय ब्ल्यूइश कलरचा दिसणारा जो मध्ये असणारा निळसर रंगाचा पोर्शन आहे, तर या कॅव्हिटीमध्ये काय मटेरियल आहे किंवा काय काय कुठले घटक आहेत त्यामध्ये, त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. इट कंटेन्स रायबोसोम्स. त्याच्यामध्ये रायबोसोम्स असतात, देन फॉस्फेट ग्रॅन्युल्स अँड डीएनए. रायबोसोमच्या आतमध्ये असणारे, मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये असणारे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांची नावं पक्की लक्षात ठेवा. काय काय असतात त्यामध्ये, रायबोसोम्स, त्यानंतर फॉस्फेट ग्रॅन्युल्स आणि डीएनए मटेरियल आहे. देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये डीएनए कंटेंट आहे. आणि डीएनएचा जो रोल आहे तो म्हणजे हवे असलेल्या प्रकारचे प्रोटीनची निर्मिती करणं, म्हणजे जेनेटिक मॅटर आहे ते.
याचा अर्थ मायटोकॉन्ड्रियाची रिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन ज्याला म्हणता येईल, एक प्रतिकृती तयार करणं किंवा प्रोटीन्स तयार करण्याची ॲबिलिटी या मायटोकॉन्ड्रियामध्ये असते, त्यातील डीएनए मुळे. With the help of enzymes, mitochondria oxidize carbohydrates and fats in the cell. आणखीन एक महत्वाचा रोल आपल्याला मायटोकॉन्ड्रियाच्या बाबतीत सांगता येईल की मायटोकॉन्ड्रियामध्ये एन्झाईम्स आहेत. ह्या एन्झाईमचा मायटोकॉन्ड्रियल काय फायदा होतो? दीज ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. सेलमध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स जे आहेत त्यांचं ऑक्सिडेशन करणं हे एक महत्वाचं काम केलं जातं. डायग्राम मध्ये परत एकदा बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी डायग्राम इथे दिसते मायटोकॉन्ड्रियाची, याचं हे आउटर मेम्ब्रेन आहे, इथं थोडासा येलोइश कलरचा पोर्शन दिसतोय. त्यानंतर इनर मेम्ब्रेन, हे पहा इनर मेम्ब्रेन, इथं फोल्ड काढलेत ना, फोल्ड दाखवले, हे इनर मेम्ब्रेन आहे. त्यानंतर हा क्रिस्टीचा पार्ट आहे, उंचवटे बोटासारखे आतमध्ये स्ट्रक्चर दिसतात आणि मध्ये असणारं मॅट्रिक्स पार्ट. Then the energy released in this process is stored in the mitochondria in the form of ATP. सगळ्यात महत्वाचं पॉइंट मायटोकॉन्ड्रियाच्या दृष्टीने आपण लक्षात घेणार आहोत. सुरुवातीला मी म्हणालो की मायटोकॉन्ड्रिया हे एनर्जी सोर्स आहे, म्हणजे एटीपी तयार करतात. एटीपी म्हणजे काय, तर एटीपी याचा फुल फॉर्म आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक मॉलिक्यूल आहे की जो एनर्जी देण्याचं काम करतो. बघा मित्रांनो, जसं आपण व्यवहारामध्ये एखादी गोष्ट जर खरेदी करायचं असेल तर पैशाचा वापर करतो आणि पैसे देऊन ती वस्तू खरेदी करतो. तसंच सेलमध्ये एक एनर्जीचा सोर्स, एनर्जी करन्सी म्हणता येईल आपल्याला, म्हणजे एटीपी मॉलिक्यूल आहे. म्हणून ह्या एटीपीची निर्मिती हे आपल्या दृष्टीनं, शरीराच्या दृष्टीनं, सेलच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे आणि ह्या निर्मितीचं काम मायटोकॉन्ड्रिया करतात. परत एकदा बघा, हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. द एनर्जी रिलीज इन द प्रोसेस इज स्टोर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजे जी एनर्जी रिलीज होते ती एटीपी मॉलिक्यूलच्या स्वरूपात तयार करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करतात. प्लांट सेल हॅव अ लेस मायटोकॉन्ड्रिया देन ॲनिमल सेल. आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलचा जर विचार केला तर तुलनेनं ॲनिमल सेलपेक्षा प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या कमी असते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, फंक्शन्स. मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन काय, तर त्यातला जे पहिलं फंक्शन आहे ते आपण बघू. टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड दॅट इज एटीपी. मला वाटतं आत्ताच हा पॉइंट आपण बघितलाय, तुमच्या लक्षात असेल. एनर्जी रिच जे कंटेंट आहेत म्हणजेच मॉलिक्युल्स आहेत, एटीपी मॉलिक्यूल, ही निर्मिती करणं हे मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन आहे. सेकंड, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एक्सेट्रा. याच्याशिवाय निर्मिती करणं, कशाची निर्मिती करणं, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स, कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांची निर्मिती करणं. बाय युझिंग द एनर्जी इन द एटीपी. अर्थात ही सगळी निर्मिती प्रक्रिया कशाच्या आधारे होते, एटीपी मॉलिक्यूल जे आहे जे निर्माण झालेले त्याच्या आधारे केली जाते. डू यू नो, आपल्याला माहिती विचारली पहा. मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट इन आरबीसीज. आरबीसीज रेड ब्लड कॉर्पस्कल्स. आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या ज्या तांबड्या रक्तपेशी त्याला आपण आरबीसी म्हणतो. ड्यू टू दिस द ऑक्सिजन विच इज कॅरीड बाय देम इज नॉट युज्ड फॉर देमसेल्व्स. तर मायटोकॉन्ड्रिया हे आरबीसी सेल्स मध्ये नसतात, आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतात. साहजिकच हे मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये नसल्यामुळं ऑक्सिजन कॅरिंग करण्याचं जे काम आहे कोणाचं, आरबीसीचं, तर तो ऑक्सिजन त्यांना वापरता येत नाही किंवा युटिलाइज केला जात नाही. परत एकदा बघा, मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट इन आरबीसी. आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतात. ड्यू टू दिस ऑक्सिजन विच इज कॅरीड बाय देम. या आरबीसी काय करतात, तर ऑक्सिजन कॅरिंगचं काम करतात. इज नॉट युज्ड फॉर देमसेल्फ. हा ऑक्सिजन जरी या आरबीसी इतरांसाठी घेऊन जात असतील तरी सुद्धा तो ऑक्सिजन त्यांना वापरता येत नाही किंवा त्या वापरत नाहीत. आपल्याला एक प्रश्न विचारला पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ होल्डिंग ऑफ अ इनर मेम्ब्रेन इन मायटोकॉन्ड्रिया. आपण ज्या वेळेला डायग्राम पाहिली मायटोकॉन्ड्रियाची, परत एकदा बघा, तर याच्यामध्ये जे फोल्ड्स दाखवलेले आहेत असे, त्याचं नाव काय, क्रिस्टी. तर या फोल्डचा किंवा क्रिस्टीचा काय फायदा होतो. मित्रांनो, आपण ज्या वेळेला स्ट्रक्चर बद्दल माहिती घेतली की आउटर मेम्ब्रेन पोरस आहे आणि इनर फोल्डेड आहे. ह्या फोल्ड्समुळं किंवा आतलं मेम्ब्रेन जे आहे ते आतमध्ये असं घड्या घड्या तयार झाल्यामुळं इनर सरफेस एरिया जो आहे मायटोकॉन्ड्रियाचा तो वाढतो. म्हणजे आतमधली जी जागा आहे त्याचा सरफेस एरिया वाढवणे इनर मेम्ब्रेनचा, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. मला वाटतं आजच्या तासाला आपण जी माहिती घेतली ती नक्कीच आपल्याला समजली असेल. या टॉपिक मधील आणखीनही काही सेल ऑर्गॅनेल्सच्या बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे, आपण ती पुढील तासाला घेऊयात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.
धन्यवाद.